तर गाईज स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये. शुभरात्री. लवकरच. तर काय आता आम्ही चाललो तर चिंबोऱ्यांना. सार्थक भाईने मी आपल्यासोबत आज काय बघा दिसतं का दिसतं का दिसतंय. अरे गाईज काल भाईला वाव दिसली होती ना, काल नाही 2 दिवसाआधी. तर बघू आज आम्ही काल तर घेऊन चालल्यात. जर दिसली आजपर्यंत जागेवरती डायरेक्ट. तसा मी दगडाने मारण्याचा प्रयत्न केलेला, पण प्रयत्न अयशस्वी ठरला. जरा पाऊस जास्त होता त्याच्यामुळे. नाही पाऊस नाही, पाणी जास्त होता. आता अरे आम्ही काल तर घेऊन झालो स्वतः किस्सर ना भाई किस्सर का. आणि आप्पा भाई आप्पा बॅटरी मार आप्पा तोंड बॅटरी मार. आप्पा इथं जरा आलाय फोनवरती बोलायला गर्लफ्रेंड सोबत. आहे ते आहे गाईज. तर चला आपण आता जाऊ चिंबोऱ्या बघायला. आणि बघता रे इथंच इथं कुठं काय नाही. इथं हे काय नाही भेटणार, नको बोलू. हे कोणते पाय टाकले का काय तो. हे बघ. तर गाईज आपले ब्रिजवर आलतो पण मासं बघायला, सॉरी मासं नाही चिंबोऱ्या बघायला. पण कोणतरी अरे ब्लर का झाला, थांबा जरा फोकस नव्हतं. अरे हां तर हे बघा कोणतरी पत्ते टाकलेत. पत्ते तुम्हाला दाखवतो आहे मारून. हे बघा पूर्ण पत्ते आहेत. पत्ते ते गणपतीत घालतात ना. हे बघा पूर्ण बॉक्स पूर्ण पत्ते आहेत. पत्ते आता बघू बॉक्स भरलेले आहेत का नाही. मला वाटतं त्याने सगळं नेले असतील मगाशी पाहिजे रिक्षावाल्याने जो आलता ना काय घ्यायला. त्याने सगळं नेले असतील. याच्यामध्ये काय सगळं पत्ते होतं. कोणतरी नेलं वाटतं सगळं भरून. दे कोणतरी आलेलं आहेत का. तर गाईज भाईने एक दुसरा पण बॉक्स फेकलाय. बघू याच्यामध्ये काय आहे. अरे बाबा हे बघा पूर्ण पॅकेट पत्ते आहेत. हे बघा एकदम पेटी पॅक. नक्की पत्ते आहेत का काय बघू दे. अरे कामच झाला. गणपती टेन्शनच ना आपल्याला आता. तर गणपती आले 2-3 महिन्यावरती. तर सगळे आपण पत्ते घेऊन जाऊ घरी. हे बघा दोन्ही बॉक्स एकदम फुल पेटी पॅक आहेत. चला काम 25. कोणतरी असं टाकले होते. हा भाई पूर्ण पॅक आहेत. टेन्शन ना आता गणपती नवरात्रीत टाईमपास तरी होईल. गाईज हे बघा इकडे बघा पूर्णच्या पूर्ण पिशवी वेगळे. ते बघा 4-5 पिशव्या आहेत. मग अशी पण दोघं तगेने घेऊन गेले. आणि आता मी 2 बॉक्स घेतले आहेत. अजून आहेत का. अजून आहेत दे थांब आलो. तर गाईज पत्ते वगैरे टाकले डिकीत. असं ते पडलेलं पत्ते होतं. आणि पूर्ण पेटीपॅक पत्ते होते. एकदम काय म्हणतात ते यूज केलेलं नव्हतं. एकदम नवीन कोरे पत्ते आहेत ते. तर थोडंसं आपल्याला नवरात्री आणि गणपती तर काम असे तरी टाईमपास करायला मी त्यासाठी घेऊन ठेवले आहेत 2-4 बॉक्स. तर आता आम्ही डिकी ठेवले ते पत्ते. आणि आता चाललो चिंबोऱ्यांना. तर बघू आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात तुम्हाला दाखवेनच मी नंतर. आत्ताशी आम्ही चालतावर रस्त्याला. बाई बघा बॅटरी ट्रिक घेऊन भाला घेऊन एकदम फुल तयारीशी फुल शिकारी मोडमध्ये भाई. तर रस्त्याला चालतो जरा खाली बघायला लागेल. परत काय पाय खाली काय आला ना तर चावीवर नको. तर परत जातो आपल्या स्पॉटला चिंबोऱ्यांच्या. आणि मग तुम्हाला दाखवतो चिंबोऱ्या भेटतात का नाही भेटतात काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर कंटिन्यू बघत राहा आणि लाईक करून ठेवा व्हिडिओला. चला आपण आता जाऊ चिंबोऱ्यांना. बाय बाय. गाईज किती क्लिअर पाणी बघा. सगळं आतला दिसते पाण्याचा. अजून आमची बोनी नाही झाली. बोनी व्हायचीच आम्ही वाट बघतो. अजून एक पण नाही भेटली. आम्ही तिकडं खाली पण गेलेलो. आपली डबकी चालली तिकडं वाहत. तर बघू इथं सारखं त्याशी शिवडा दिसला तर शिवडा. आता तो त्यावेळी आम्ही काल तर घेऊन आले आहेत. बरं बघू आज भेटला तर भेटला. आता बघू काय भेटतं का नाही. शिवडा वाव नाही तर मग चिंबोरी काय ना काहीतरी भेटलाच पाहिजे. एकदम पाणी एकदम क्लिअर झालं आहे बघा. एकदम क्लिअर. त्याविषयी आलं पण तेव्हा काय दिसत नव्हता. तर सगळा पाण्याच्या आतला पण दिसतंय. बघू आता काय भेटतं का नाही भेटतंय. अजून बोनी तर नाही झाली. बघू आपली बोनी पण कधी येते ते पण बघू. चला भाई यायला आपलं पुढं. हे बघा बॅटरी घेऊन. गाईज एक छोटीशी चिंबोरी भेटली. पण तो बोनी म्हणून घेऊन ठेवतो. छोटीशी एकदम मग ते बोनी म्हणून घेऊन ठेवतो. किती बघू ते छोटी आहे काय ते बघा एवढीशीच आहे. तर आम्ही घेऊन ठेवतो बोनी म्हणून. आपल्याला पुढातून फिरायचं आहे. चला आता डबकी ठेवली मागं. बरं काय अजून काय झालं नाही. डबकी ठेवली मागं. डबकी आणतो.
तर गाईज आम्हाला छोटीशी, अरे कुठे गेली ही, गेली तुकडं झालं काय? गाईज. आम्हाला वाव भेटली, ते आम्ही वाव मारलेली पण. उचल का नाही, काहीच नाही. जादू झाली. कुठे पळाली? तशी उचलायला पाहिजे, खाली गेली का काय? काहीच आम्हाला वाव भेटलेली एक छोटीशी. सार्थाने कालता पण मारला, ती काल त्याच्यामध्ये पण आलती. तुटली नाही ना ती? तुटली असते तर बाहेर रक्त आलं असतं, बाहेर काहीतरी दिसली तरी असते ती. आसपास असेल बघ इथे कुठेतरी. काहीच मस्त वाव होती छोटीशी, पालाली वाटतं ती. विषय काय झाला? पाणी पण खोल येत चाललं इकडे. पुढं आलो का मांडीवरती पाणी झालं बघा. मला कसं दाखवून मी. शे मस्त वाव. फटका बसला, ती कशी गुरमडली बघितली का? वा ना, फटका बसला तिला. लगेच उचला पाहिजे तुम्ही हात टाकून. तिला काटा पण असतं रे, कुठे गेली समजलाच नाही. काही मस्त वाव होती, मारलेली पण आम्ही. शे तुम्हाला दाखवायला मोबाईल काढला तोपर्यंत नाही ना, तोपर्यंत डायरेक्ट गायब झाली ती. थांबा तिला शोधतो, दिसली तर तुम्हाला दाखवीनच. थांबा जरा. गाईज आपल्याला 2 चिंबोऱ्या भेटल्या, छोट्या छोट्या बारक्या बारक्या. आणि हे बघा इथं पण कोणतरी टपके लावले, त्याच्यामध्ये पाय टाकलाय चिंबोऱ्यांना चारा म्हणून. चिंबोऱ्या पकडायला भेटतील असं. हे बघा, आता डबकीतले तर आम्ही नाही घेणार, आसपास जर आल्या असतील तर घेऊ आम्ही. जर डबकीत घुसले असतील तर नाही घेणार. तर बघतो जरा आसपास चिंबोऱ्या, म्हणजे याचा वास हा वाता पाणी ना, मग याचा वास पाण्यासोबत खाली जातो आहे. मग जर खाली चिंबोऱ्या असल्यामुळे त्यांना वास गेला का त्या वरती शोधत येतात खायला, मग अशा वरती येतात चिंबोऱ्या, म्हणून आपल्याला भेटतात असा विषय. बघू आलेत का नाही चिंबोऱ्या इथे. नाही पण चिंबोरी नाही काय तिथं. मला वाटतं त्याने आत्ताच लावून आले असतील. काल रे काहीच नाही. सार्थक पण बोलते खाली पण नाही चिंबोरी, वरती पण नाही. दोन भेटला, अजून एक दिसली होती तिथं. ह्यो धक्का आहे त्याच्या पलीकडे एक दिसली होती, पण ती सार्थक यायला गेली ती बिलात, असा विषय झाला. ती पण मस्त मोठी चिंबोरी होती. चला आता बघू, थोडंसं अजून फिरू, कारण की पाऊसच नाही पडला एवढे दिवस, तर चिंबोऱ्या पण नाही बाहेर निघल्या आणि काय नाही भेटण्याचे चान्स पण कमी आहेत. हे छोटे छोटे भेटले बाहेर निघलेले म्हणून. बघू थोडंसं फिरू आणि मग जाऊ घरी. काय असं ते तुम्हाला दाखवतोच. आणि आपल्याला आता हॉस्पिटलला पण जायचं आहे, ते तुम्हाला सांगतो नंतर कारण काय आहे ते. जरा ब्लॉग कंटिन्यू करा तोपर्यंत. गाईज आपण बरंच फिरलो पण नाही भेटल्या चिंबोऱ्या, 2च भेटल्या. बघा हिने पकडली, चावली. हे पकडायचा ट्राय करतोय, त्याच्यात चावली चिंबोरी. आई पकडलेली चिंबोरी. तर गाईज चिंबोऱ्या पकडून आलो, चिंबोरीला ठेवल्यात. आणि मावशीने केलेली मिसल, मावशीला मिसल थोडीशी खाऊनच जा. थोडीशी मिसल खातो, टेस्ट करतो आणि जातो घरी. हे बघा आपले गणपती इथं आणून ठेवलेत आपण. आणि हा बाईने गणपती केलेला आहे पेंटिंग. बघा कशी पेंटिंग केली, फर्स्ट ट्रायमध्येच. आपली बघा. चला आता एवढे आपल्याला अजून पेंटिंग करायचे आहेत. गणपती पॉलिश करून मस्त एकदम. एक घेतला पॉलिश करायला, एकदम मोठा गणपती बघा, 2 फुटाचा आहे. 2 गणपती बुक पण झाले ना बाई. हा समोरचा बुक झाला बघा, एक समोरचा गणपती बुक झाला आहे आणि हा टिटूवाला गणपती बुक झाला आहे. हा म्हणजे आपल्या घरीच बसवायचे मामाचे इथं. आणि हा कल्याणला बुक झाला ना बाई, कल्याणचा बुक झाला आहे. ठीक आहे, सगळ्यांनी मिसळ खायला या आणि काय नाही फक्त खायला या, बाकी काय. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में हूँ. तर काहीच मिसळ वगैरे खाल्ली आणि आलो घरी. आता 2 चिंबोऱ्यात आपल्या टँकमध्ये सोडल्यात आणि आपल्याला हॉस्पिटलला पण जायचं होतं. तुम्हाला बोलू हॉस्पिटलला जायचं आहे, नंतर स्टोरी सांगतो म्हणून.
पण हॉस्पिटलला जायला नाही जमलं आपल्याला, तर आपण आता डायरेक्ट त्याला उद्या बघायला जाऊ. आपला जय भाई ज्याचा पाय तुटला होता आपल्यासोबत जेव्हा ऑपरेशन झालं होतं ना, जेव्हा आपला ॲक्सिडेंट झालेला आहे, त्या दिवशी त्याला पण हॉस्पिटलला आणला होता. त्याचा पाय तुटला होता तेव्हा, तर त्यालाच परत ॲडमिट केलं आहे. त्याच्या साप चावला वाटतं. तो काल चिंबऱ्यांनाच गेला तो पण खेकड्यांना, तर त्याच्या पायातला साप चावला आहे. जो बिनविषारी असं तुम्हाला दाखवला होता मी ब्लॉगमध्ये, दिवड साप बोलतो त्याला. तो त्याला चावला आहे, पण घरच्यांना भीती होती का काय होती माहिती नाही. तर त्याला केला ॲडमिट, म्हणजे सरकारी दवाखान्यात नेला होता त्याला गावातल्या. तर तिथली ती नर्स घाबरली वाटतं साप चावल्यावरती. तर ती बोलली की इंजेक्शन दिलं तिने आणि बोलली की पनवेलला घेऊन जा. तर आता पनवेलला त्याला केला ॲडमिट. तर बघू त्याला उद्या सोडणार आहेत वाटतं. तर आपण त्याला जाऊ उद्या भेटायला आणि तुम्हाला दाखवतो कुठं साप चालवतं, तुम्हाला सांगते अख्खी स्टोरी सांगेन तुम्हाला मी. तर चला आत्ताचा ब्लॉग सध्या इथं स्टॉप करू आपण आणि भेटू उद्या डायरेक्ट भाईला भेटलो, जय भाईला भेटू आपण डायरेक्ट. बाय बाय. तर गाईज तुम्हाला बोललो आपल्याला जयला बघायला जायचे, पण त्याला घरी आज नाही सोडला, हॉस्पिटलला ठेवला आहे. त्याला उद्या सोडणार आहेत. तर चला आपण त्याला आता जाऊ बघायला हॉस्पिटलला. मी अर्जुन आणि पार्थ ते सोबत. तर आपण जाऊ त्या हॉस्पिटलला बघून येऊ, विचारपूस करू येऊ कसं काय. त्याच्या घरी म्हणजे त्याला फोन केला तर मी, त्याच्या पप्पाने फोन उचलला. तर त्याला वाटतं तिथं कंटाळा आला आहे, नुसतं रक्त चेक करताना हे करताना. बिनविषारी साप होता ना, तरी पण ते सरकारी हॉस्पिटलमध्ये तेच कामावर येत असं रक्त न्या या, आणि त्याला कंटाळा. तो बोलतो गाडी घेऊन या, मी गपचूप पलतो बोलतं असा विषय. आता चला आपण त्याला तिथं बघायला जाऊ, तेव्हा समजतो तो काय बोलतोय काय नाही बोलतोय. तर हा ब्लॉग बघत राहा. नाही बघा दाखवर कुठं चावले. अरे हा मधल्या मला चावलंय. एक दात नाही घेतले. शुलुलुलू काय गरज आहे का. 3 दिवस झाले सापाचा पुढं दाखवतोय, सापाचा पुढं दाखव. रील्स नको आवाज येईल, कॉपरेट होईल. बघितलं काहीच लय उत्सवात आहे. साप धरायला गेला बघा, किती मोठा होता बघा. बघितलं किती मोठा होता. दिवडे याला धरायला गेला तो. कसं वाटतं आता. विष नव्हता तरी पण तर त्याला ठेवलं आता इथं हॉस्पिटल आणि रक्तच काढून त्याचा रक्त काढून काढून बारीक झाले. हे रक्तच काढता का रोज. किती 3 बाटल्यावर होता का अंग. 3 बाटल्या होता का अंग. हा बारक्या बाटल्या. गाईज बाईला चालवलं रक्त चेक करायला, परत रक्त चेक करायला नाही, रक्त काढते बाईचा परत. शुलुलुलू बघा चालवलं बाईला खाली डायरेक्ट रक्त चेक करायला. हॉस्पिटलला चप्पल नवीन घेतली तरी पण तोच झालं ना, पाय मारला ना. काहीच काढलाय रक्त. अरे इकडनं 5 फेऱ्या, इकडनं 6 फेऱ्या. हे काय इथं काय लागले. झाडे घासले. हा पारला का. नाही झाडाला घासले. झाडाला घासला तो रक्त काढला. किती वेळ रक्त काढला 2 दिवसात. इथनं 6 फेऱ्या, इथनं 5 फेऱ्या. हा इथनं दोन्हीकडनं 6. 12 वेळा रक्त काढला काय 2 दिवसात. 12 वेळा ना 12 वेळा रक्त काढला 2 दिवसात. साप चालू तर बिनविषारी, पण काय गरज आहे का. आता पण काढलाय रक्त जस्ट. लोक आता कधी सोडतात त्याला सांगता मी डॉक्टरला आता सोडा म्हणून, टेन्शन नको. गाईज बाय बाय. बाय बाय. आता चालू आम्ही घरी. डॉक्टरला विचारलं कधी सोडायचं. डॉक्टर बोलतोय डायरेक्ट उद्या सोडा. आता आज सोडायचा आता, पण डॉक्टर बोलतो न्यायचा तुमचा रिस्क पण या बोलते त्याला घरी. काय झालं तर आम्ही जिम्मेदार नाही. तर बरं जाऊ दे आता. आजचे दिवस पण रात्र काढू दे. 2 रात्र काढले, आजची रात्र पण काढू दे. पण काय गरज आहे का. शुलुलुलू नाही काय गरज आहे का. हा साप बी पकडायला तर खेकडी ना घाबरतं ना, साप पकडायला तर. हे शुलुलुलू बाय बाय करा आता. बाय बाय. चला काय चाललो आम्ही घरी आता. काहीच आम्ही हॉस्पिटलशी आलो. बाई तुला हे केला व्हॉलीबॉल केला डायरेक्ट. अर्जुन भाई बरी तर नाही केला. शंकर पण नाही. स्ट्रिंग दाखव, स्ट्रिंग दाखव. बियाणे केलं ही तरी पण पितं हो. कुठचे आणलं काय माहिती. काय माहिती कुठून आणतो शोधून. स्ट्रिंग बिंग बियाणे केलं झाले इंडियामध्ये, तरी पण पितं. तर गाईज आपण आलो घरी. अर्जुनला सोडायला तर व्हॉलीबॉल केला आणि मग आपण आलो घरी. तर एवढीच होती व्हिडिओ. आपण म्हणजे काल गेलो तो चिंबोरे ना, चिंबोरे तर नाही भेटला. 2-3 चिंबोरे भेटले त्या आपल्या टँकमध्ये सोडल्या. त्यानंतर जयला बघायला जायचं होता, पण रात्री बघायला म्हणजे जायला नाही भेटला. तर आपण आज गेलो सकाळी त्याला बघायला. तर त्याला आता उद्या सोडणार आहेत घरी. बिनविषारी साप होता तरी पण त्याला 2 दिवस तर ठेवला आणि सारखा इंजेक्शन देऊन रक्त तर बरंच काढलं. बोलतं 12 टाईम रक्त काढला बोलतो, म्हणजे उजव्या हातातून डाव्या हातातून असा 6 वेळा रक्त काढलाय. 12ला रक्त काढल्याबद्दल रक्त काढून बोलतो मी बारीक झालो बोलतो इथं हॉस्पिटलला.
त्याला लय कांटा लावलं तर मला घरी घेऊन झाला. डॉक्टर बोलतात की तुमच्या रिस्कवरती तुम्ही नेऊ शकता, जर त्याला काही झालं तर आमची जिम्मेदारी नाही. तर त्याची मम्मी बोलते की मी राहते आजचे दिवस, 2 दिवस राहिले तर आजचे दिवस पण राहू दे. तर चला एवढी होती व्हिडिओ. आणि हां, जर तुम्ही कुठे चालत असाल चिंबोऱ्या पकडायला, खेकड्या पकडायला, काय करायला, असं सापबी दिसला तर सोडून द्या. असं काही उत्सवात्या करू नका, सापबी पकडायला जाऊ नका. तर चला एवढी होती व्हिडिओ. व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.